हॅलो फ्रेंड, मी जयश्री भालेराव माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण एक छानपणे रेसिपी पाहणार आहे। बटाटे आणि वाटाणे मिक्स रेसिपी आहे। खूप छान लागते ही भाजी। आणि आपल्याला 4-5 बटाटे शिजून घेतलेत, मी साल काढून घेतले बटाट्याचे। आणि एक वाटीभर वल्ले वाटाणे घेतले, एक वाटीभर। आणि आपल्याला आता फोडणी द्यायची भाजीला। मी जिरे मोहरी टाकून घेतली, जिरे मोहरी आणि गरम मसाला घेतलाय मी। आणि गावाकडचा घरचाच मसाला आहे, गरम मसाला आणि मिरची आहे त्याच्यामध्ये। घरचाच सिंपल मसाला आहे, मी दुसरा मसाला नाही यूज केलाय। आणि आपला चिकन मसाला यूज केलाय फक्त। आणि जिरे मोहरी टाकल्यानंतर आपल्याला वाटाणे टाकून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे। मीठ टाकल्यानंतर वाटाणे जे आपण ज्या टायमाला खातो त्या टायमाला खूप टेस्ट येते वाटाण्याची। आणि मला वाटाणे बिलकुल आवडत नाही, त्यामुळे मी त्याच्यामध्ये मीठ टाकल्यानंतर थोडी वाटाण्याला टेस्ट येते। आणि आता मी पूर्ण मसाला टाकून घेतलाय भाजीमध्ये आणि शेंगदाण्याचा कूट आणि लसूण आणि कोथिंबीर एवढंच टाकले आणि थोडं पाणी टाकून कूट करून घेतलाय मी मिक्सरमधून आणि टाकून घेतलाय। टाकून घेतल्यानंतर आपण मसाल्यामध्ये टाकून घेतल्यानंतर शेंगदाण्याचं कूट थोडं पाणी टाकलं मी आणि छानपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। खूप छान भाजी लागते ही, सिंपल आहे आणि खाण्यासाठी खूप टेस्टी होती। आणि शेंगदाण्याचा कूट टाकणं जरुरी नाही, नाही टाकला तरी चालते, कारण की ज्या टायमाला आपण बटाटे शिजून घेतो ना त्या टायमाला खूप घट्ट भाजी होते आणि एकदम छान होते। शेंगदाण्याचं कूट टाकणं जरुरी नाही, कारण की बटाटे शिजून घेतल्यानंतर खूप घट्ट भाजी होते आणि छान होते, पातळ नाही होत भाजी शिजवलेल्या बटाट्याची। त्यामुळं खाण्यासाठी टेस्ट होती, नाही टाकले शेंगदाण्याचं कूट तरी पण। आणि मी आता छानपणे परतून घेतल्यानंतर त्याच्यात पाणी टाकलं। तुम्हाला जेवढी भाजी लागती ती तुमच्या ह्याच्यावर आहे। मी थोडी कोथिंबीर टाकून घेतली। आपल्याला छानपणे उकळी येऊस्तोवर भाजी शिजून घ्यायची आहे। छानपणे मी भाजी शिजून घेतली आणि छान छान पुरीसोबत खाणार आहे। तुम्हाला पण आवडली तर तुम्ही पण या खायला। आणि छानपणे आपली भाजी तयार झालेली आहे। 15-20 मिनिटातच बनते, ज़्यादा टाईम नाही लागत या भाजीला। आणि मी आज छानपणे पुरी भाजी बनवलेली आहे। कोणाला आवडती पुरी भाजी बनवलेली छानपणे। रेसिपी आवडली तर एक लाईक करा।